राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कणकवलीत ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि कणकवली विधानसभा समन्वयक सचिन सावंत यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंत यांच्यासह अनेक ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे कणकवलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नेमके कोणकोणते पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले पाहूया. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत माता की जय. वंदे मातरम. माझी इच्छा होती की जे लोक माझ्या पाठीचे आहेत, गावात असतील किंवा इतर भागात असतील, तर थोडंसं सत्तेमुळे काही कामांच्या त्यांच्या अडचणी होत्या. वारंवार पालकमंत्र्यांच्या आधी कॉन्टॅक्टमध्ये होतो, त्यांची काही कामं होत होती. पण एक असा विचार केला की जाहीर प्रवेश केला तर अजून ह्या गोष्टींना जोर येईल आणि जिल्हा लेवलची जबाबदारी काही गोष्टी त्यांनी मला दिली, मी सांभाळत सुरू पण केली. पण आज अधिकृत प्रवेश केला. त्यांचं सहकार्य हे मला नेहमीच असतं. अधिकृत प्रवेश गेली 22 वर्ष तुम्ही युवा सेनेपासून उद्धव ठाकरे सोबत आहात. आज भाजपमध्ये प्रवेश करताय, काय सांगतो? तेच सांगितलं ना, जो काही विकासाचा बॅकलॉग होता काही लोकांचा, स्वतःचा काही माझी स्वतःचे काही विषय होते, संकल्पना होत्या ज्या जिल्ह्यात राबवण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले इथेजीच्या माध्यमातून. त्यांनी त्यांना पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला आणि असं करत असताना मागचे 4 महिने मी काम करतोय काही योजनांवर. तर आता म्हटलं एक अधिकृत प्रवेश केला की त्याला अजून थोडंसं स्पीडअप. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून तुमच्याकडे बघितलं जायचं आणि आज तुम्हीच भाजपमध्ये प्रवेश केला. नाही, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मी विनायक राऊत साहेबांनी आपल्याला सन्मान दिला, अगदी मुलासारखं वागवलं. पण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मी एखादी कृती करत असेल तर नक्कीच त्यांचं त्यामागे समर्थनच राहील, त्याचा मला विश्वास आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.